लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो फेब्रुवारी महिना आता संपलेला आहे आणि 8वा हप्ता कधी भेटणार? 8वा हप्ता आणि 9वा हप्ता एकत्र मिळणार का? नेमकी काय बातमी आहे सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत। लाडक्या ताईंनो तुम्हाला 8वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। बरोबर तुम्हाला 9वा हप्ता कधी भेटणार आहे आणि 9वा हप्ता तुम्हाला 1,500 रुपये भेटेल की 2100 रुपये भेटेल याबद्दल नेमकी काय अपडेट समोर आलेली आहे, बजेटमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी ठरणार आहे, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। लाडक्या ताईंनो खूप अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। 8वा हप्ता तुम्हाला नेमका कधी भेटणार आहे? बऱ्याच ताईंचा या ठिकाणी प्रश्न आलेला आहे। बऱ्याच ताई चिंतेत देखील पडलेल्या आहेत की आम्हाला 8वा हप्ता भेटणार आहे का नाही, लाडकी बहीण योजना चालू आहे की बंद पडली, का फक्त सरकारने मतदानापुरती ही योजना चालू केली होती, अशा स्वरूपाचे बरेच प्रश्न। त्यानंतर चारचाकीचा देखील प्रश्न समोर आलेला आहे की आमच्याकडे चारचाकी आहे पण ती दुसऱ्याच्या नावावर आहे किंवा माझ्या वडिलांच्या नावावर आहे, तर मग आमचा लाडक्या बहिणीचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होईल का? बरेच असे लाडक्या ताईंचे प्रश्न समोर येत आहेत। त्यामुळे लाडक्या ताईंनो जर कोणी चॅनेलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। खूप महत्त्वाचं हे चॅनल आहे आणि सगळा व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित बघा, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी एक चर्चा चालू आहे आणि त्याचे पुरावे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। तर लाडक्या ताईंना 3,000 रुपये एकत्र मिळणार आहेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता, अशा स्वरूपाची बातमी समोर आलेली आहे। तर लाडक्या ताईंनो लक्षात घ्या, फेब्रुवारी महिना आता संपलेला आहे आणि 8वा हप्ता नेमका केव्हा मिळणार? तर लाडक्या ताईंनो तुमचा पण हाच प्रश्न आहे का? तर बघा लाडक्या ताईंनो, तुमचा पण जर हा प्रश्न असेल तर मला तुमचं कमेंट बॉक्स मध्ये नाव सांगा आणि जिल्हा सांगा आणि 8वा हप्ता कधी मिळणार आहे असं लिहून पाठवा। सरकारला देखील आपल्याला विचारायचं आहे की बाबा या ठिकाणी तुम्ही असा हप्त्यासाठी उशीर का लावताय, ज्या त्या महिन्यामध्ये तुम्ही पैसे का पाठवत नाही आहात, किंवा आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक महिन्यामध्ये पैसे भेटत होते। निवडणुकीच्या टाइमला तर तुम्ही बघितलं असेल काही महिन्यामध्ये तर ऍडव्हान्स पैसे भेटले होते। ऑक्टोबर महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला ऑक्टोबर मध्येच दिले होते। तर आता फेब्रुवारी महिना संपून गेलाय तरी पण पैसे का भेटत नाहीये, असा प्रश्न बऱ्याच ताईंच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। लाडक्या ताईंनो तुमच्या मनामध्ये देखील हा प्रश्न निर्माण झालाय का, मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। स्पष्ट शब्दात तुम्ही तुमचं मत या ठिकाणी मांडायचं आहे। लाडक्या ताईंनो मी तुमच्या सोबत सदैव असणार आहे, जर वाटलं तर आपण सरकारकडे देखील याची मागणी करूया। त्यानंतर पुढे बघा, पुढे असा प्रश्न आहे की पुढचा हप्ता 3,000 रुपये मिळणार का? त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की पुढील हप्ता 3,600 रुपये मिळणार का? कारण मार्च महिन्यामध्ये 2100 रुपये सुरू होणार होते, फेब्रुवारीचे 1500 आणि मार्च महिन्याचे 2100 असे मिळून 3600 रुपये म्हणजे 3,600 रुपये मिळणार का? तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये अगदी सोप्या भाषेत स्पष्टपणे सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील। तर लाडक्या ताईंनो बघा, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, साम टीव्हीची ही बातमी आहे की लाडक्या बहिणींना आता 3,000 रुपये मिळणार। ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे, बहिणींना पुढील आठवड्यात 3,000 रुपये मिळणार। तर बघा ही बातमी साम टीव्हीने सांगितली आहे की पुढील आठवड्यात लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत, पण इथे त्यांनी कोणत्याही प्रकारची तारीख सांगितलेली नाही। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला परत एकदा सांगते, ज्या गोष्टी खऱ्या आहेत, सत्य आहेत, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असते। तुम्हाला मी कोणत्याही खोट्या आशेवर ठेवत नाही। त्यांनी या ठिकाणी कोणतीही तारीख सांगितलेली नाहीये, त्यांनी त्या ठिकाणी तारीख सांगितलेली नाहीये म्हणजे अजूनही 100% गॅरंटी नाहीये, त्यांनी त्यांचा अंदाज लावलेला आहे। तर लाडक्या ताईंनो तुम्ही म्हणत असाल पैसे येणार की नाही, तर पैसे तुम्हाला 100% भेटणार आहेत, पण कधी येतील ते सांगू शकत नाही। लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही, तुम्हाला 100% सर्व हप्ते भेटत राहतील। तर या महिन्यात तपासणी सुरू असल्यामुळे तुम्हाला हप्ता मिळाला नाही, त्यामुळे सर्व 2.5 कोटी महिलांची तपासणी झाल्यानंतर त्याच्या याद्या पुढे आल्यानंतर तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत, पण ते नेमके कधी भेटतील याबद्दलची कोणतीही तारीख अजून समोर आलेली नाही आणि त्याबद्दल कोणत्याही नेत्याने किंवा कोणत्याही मंत्र्याने असं जाहीर केलेलं नाही, त्यामुळे मी देखील तुम्हाला काही सांगू शकत नाही। जोपर्यंत अधिकृत माहिती भेटत नाहीये तोपर्यंत मी तुम्हाला तारीख सांगणार नाही। बरेच जण फेक न्यूज पसरवतात की 8 मार्चला पैसे येतील, महिला दिन आहे मग त्या दिवशी पैसे येतील। बरेच जण म्हणतात की 15 तारखेला पैसे येतील, बरेच जण म्हणतात की पुढच्या आठवड्यात पैसे येतील, पण कोणतीही तारीख त्या ठिकाणी समोर आलेली नाहीये।
सर्वजण फक्त त्यांचा अंदाज लावत आहेत. तेव्हा मला खरी माहिती मिळेल, जेव्हा तारीख फिक्स होईल त्या दिवशी मी तुम्हाला तारीख नक्की सांगणार आहे. त्यानंतर पुढे बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार असं साम टीव्ही वाल्यांनी सांगितलं आहे. तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की 2100 रुपये मिळणार की 1500 रुपये हे अजूनही ठरलेलं नाही. 3 मार्च ते 10 मार्च दरम्यान महाराष्ट्र राज्याचं बजेट आहे आणि त्या बजेटमध्ये ठरणार आहे की तुम्हाला 2100 रुपये मिळणार की 1500 रुपये मिळणार. अजून कोणतीही माहिती क्लिअर नाहीये. हे सर्व जण त्यांचे अंदाज मांडत आहेत. त्यामुळे लाडक्या ताईंनो, ज्या गोष्टी खऱ्या आहेत, सत्य आहेत, त्याच मी तुम्हाला सांगत असते. कोणत्याही खोट्या आशेवर मी ठेवत नाही. त्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून कोणत्या चुकीच्या माहितीला कोणीही फसणार नाही. आणि चॅनेलवर कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.